So today we are going to see the first point of this chapter, that is a Coulomb's law. याच्यानंतर आपण सगळे बेसिक कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत. हा पॉइंट आपला हा पहिला चार्जेस रिलेटेड लॉ असणार आहे, म्हणजेच कुलॉम्स लॉ. सो फर्स्ट I will discuss regarding the what is meant by the point charges. चार्ज हा पॉइंट चार्ज कधी असू शकतो. For example, this is one charge, this is second charge. Okay, the second charge असा घेतो. हे डिस्टन्स दोघांमध्ये काहीतरी आहे r. Of course it is in suppose in centimeter. आणि या चार्जची डायमेन्शन किंवा या चार्जची डायमीटर जर असेल याच्यापेक्षा कमी, म्हणजे मी याला म्हणतो मायक्रोमीटर. मायक्रोमीटर किती असतं? -6 सेंटीमीटर. मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर असेल. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. म्हणजे दुसऱ्या चार्जपासून हा चार्ज एका पर्टिक्युलर डिस्टन्सला आहे. किती डिस्टन्सला आहे? 10⁻². व्हॉट इज डायमेन्शन ऑफ दिस चार्ज? -6. इज इट ग्रेटर देन दिस? नो, it is -2, much more than -6. So the dimension of charge is less as compared to distance between neighboring charge. Distance between neighboring charge, then the charge called as point charge. It is called as a point charge. म्हणजे याची डायमेन्शन सुद्धा 10⁻⁶ मीटर आहे, याची डायमेन्शन सुद्धा काय आहे? 10⁻⁶ आहे. म्हणजे दोघं कसे आहे? पॉइंट चार्ज. का पॉइंट चार्ज? जे दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये त्यांची डायमेन्शन खूप कमी आहे. डिस्टन्स इज टू बी -2 and their dimension is -6. So compared to distance between the neighboring charge, dimension of the particular charge is very less. That's why these charges are called as the point charges. लक्षात घ्या ही कन्सेप्ट पॉइंट चार्ज. Dimension of the charge is much less compared to its distance to the neighboring charge. That's why this charge, or I can say this charge, is said to be a point charge. तो पॉइंट चार्ज म्हणजे काय तुम्हाला कन्सेप्ट आता डिटेल मध्ये कळाले असेल. Coulomb's law. First time Coulomb derived one law between the two charges. When one charge is here plus q, second charge is here -q. They are separated by some distance r. Is it clear? मग आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड कशी डिफाइन करतो आपण? इलेक्ट्रिक फील्ड वी कॅन डिफाइन ॲज, सपोज हा इथे चार्ज आहे q, याचं फील्ड ऑफ अट्रॅक्शन एवढं आहे. म्हणजे दुसरा कोणता तर चार्ज याच्या फील्ड ऑफ अट्रॅक्शन मध्ये जर आला, that another charge will experiences force. If I place another test charge here, can this charge experiences any force due to this charge? No. If I place this charge here, can this charge experiences any force due to this one? No. If I place this charge into the field of attraction of this charge, then what happens? Now this charge experiences force due to this charge. So I can write force experience per unit charge is called as electric field of that charge. Force experience per unit charge is nothing but the electric field of the particular charge. मग फोर्स कसा काढणार आहे केसमध्ये? फोर्स ड्यू टू घेता एफ घेतो बघा, फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. सो फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी रिटन ॲज E into Q. आणि एक प्रॉपर्टी आहे जी आपण नंतर बघणार आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स.
always starts from positive charge and ends to the negative charge. म्हणजे लाईन ऑफ फोर्स अशी असते, जर इथं असेल पॉझिटिव्ह चार्ज, इथं असेल निगेटिव्ह चार्ज. ओके, लाईन ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एंड्स टू निगेटिव्ह चार्ज. मग या डायरेक्शनला जर लाईन ऑफ फोर्स असतील, ज्या डायरेक्शनला लाईन ऑफ फोर्स असतात त्या डायरेक्शनला काय असते, इलेक्ट्रिक फील्ड. आणि ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असते त्याच डायरेक्शनला काय असतो, इलेक्ट्रिक फोर्स. याच्या प्रॉपर्टीज आपण नंतर बघणार आहे, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी द कुलॉम्स लॉ. सो कीप इन माइंड, फोर्स ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम, म्हणजे कुठून स्टार्ट होतो, ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, और आय कॅन से इट इज डायरेक्टेड अलॉंग द लाइन जॉइनिंग द टू चार्जेस. दोन चार्जेसला कोणती लाईन जॉईन करते, ही लाईन. दिस इज द फोर्स लाइनिंग जॉइनिंग दिस टू चार्जेस. म्हणजे या डायरेक्शनला काय फोर्स आहे, कुठला फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. ओके, चार्जेस मध्ये डिस्टन्स जर कमी झालं तर काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू चार्जेस विल इन्क्रीजिंग. चार्जेस मध्ये डिस्टन्स जर वाढलं तर काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू चार्जेस विल डिक्रीजेस. हा, दिस इज द युनिवर्सल लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. ओके, आयदर दे मे अट्रॅक्ट और दे मे रिपेल. सो आई कैन राइट हियर force of attraction or repulsion depends upon magnitude of two charges. मी इथं प्लस मायनस घेतलेलं आहे, फक्त काय घेतलं आहे, मॅग्निट्यूड Q1 and Q2. फोर्स ऑफ अट्रॅक्शन or force of repulsion between two charges is directly proportional to magnitude of the product of the two charges, and if we increase the distance, force will decrease. If we decrease the distance, फोर्स विल इंक्रीज. म्हणजे फोर्स आणि डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस मध्ये हे कसं आहे, रिलेशन कसं आहे, एन प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. त्याला म्हणतात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ, दॅट वी आर नॉट गोइंग टू डिस्कस हियर. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू चार्जेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, सो इन कंबाइन आई कैन राइट हियर F proportional to Q1 Q2 upon R square. Okay, therefore F is equal to that constant for sparing the charges. Charges always considered as a sphere. That's why one constant is taken here as a 1 upon 4 pi epsilon. Constant is taken as a 1 upon 4 pi epsilon Q1 Q2 upon R square. Q1 Q2 upon R square. When this 1 upon 4 pi epsilon 0, I can write one constant. Okay. मी इथं लिहितो बघा त्या केसमध्ये 1 upon 4 pi epsilon 0 हा एक कॉन्स्टंट आहे. 4 into pi, pi ची व्हॅल्यू 3.14 आणि हा epsilon. आता epsilon म्हणजे काय ते पण आपण बघायचं आहे. या टोटल फॅक्टरची व्हॅल्यू एवढी असते, एक कॉन्स्टंट आहे हा 9 into 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. epsilon म्हणजे काय, परमिटिव्हिटी, हाऊ मच चार्जेस आर परमिटेड इनटू द मीडियम. जितके जास्त परमिट होणार या केसमध्ये तितकं काय होणार आहे, त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, त्या मीडियमची वेअर द चार्जेस आर प्रेझेंट, ज्या मीडियममध्ये चार्जेस आहेत त्या मीडियमची परमिटिव्हिटी. सो दीज आर द चार्जेस प्रेझेंट इन अ वन मीडियम आहे ना. आयडियल टेक एअर, म्हणजे एअर सुद्धा काय आहे, एक मीडियम आहे, त्या मीडियमची परमिटिव्हिटी घेतलेली आहे. ओके, सो दिस इज सेड टू बी परमिटिव्हिटी ऑफ द पर्टिक्युलर मीडियम. ओके, getting this point. So 1 upon 4 pi epsilon 0 is said to be 9 into 10⁹ Newton per meter, Newton meter square per coulomb square. कसा आहे हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलॉम्ब स्क्वेअर. जर याची व्हॅल्यू तुम्ही जर 9 10⁹ घेतला न्यूटन मीटर स्क्वेअर, बघा हे सुद्धा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. या इक्वेशनवर बघा 1 upon 4 pi epsilon is equal to 1 upon 4 pi epsilon is equal to F r square, force into distance square upon Q1 Q2.
Q1 Q2. मग याचं युनिट काय आलं या कॉन्स्टंटचं? फोर्स कशामध्ये मेजर करतो आपण? न्यूटन. आर स्क्वेअर कशामध्ये मेजर करतो? मीटर स्क्वेअर. Q1 Q2 म्हणजे चार्जेसचं युनिट काय असतं? कुलॉम इंटू कुलॉम, कुलॉम स्क्वेअर. म्हणजे याचं युनिट काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलॉम स्क्वेअर. सो दिस इज द एअर. जर आपण स्टँडर्ड घेतलं व्हॅक्यूम, व्हॅक्यूममध्ये काय असतंय? देर इज नो एनी पार्टिकल फॉर द रेजिस्टन्स. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे? अट्रॅक्शन या चार्जेसमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग जर व्हॅक्यूम घेतलं, इफ medium is vacuum, then medium जर vacuum असेल तर epsilon 0 permittivity of free space. बघा epsilon म्हणजे permittivity of medium, epsilon not म्हणजे no. ओके, medium is not present. O means medium is not present म्हणजे ते कुठलं आहे? फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू असते 8.85 into 10 raised to -12 कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. जर मीडियम कन्सिडर केलं नाही, नॉट म्हणजे व्हॅक्यूम, मीडियम नाहीच आहे, व्हॅक्यूम हे मीडियम नाही आहे, ते मीडियम जर कन्सिडर केलं व्हॅक्यूम ॲज मीडियम, तर त्या ठिकाणी ॲप्सॉन 0 ची व्हॅल्यू किती येत असते? 8.85 10 to -12 कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. त्यामुळे लक्षात घ्या, मीडियमसाठी ॲप्सॉनची व्हॅल्यू वेगळी असते, फ्री स्पेससाठी ॲप्सॉन 0 ची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. ओके, दिस इज ओनली फॉर द sake of understanding. Later we are going to discuss what is their relation, medium and free space. But we'll see what is Coulomb's law. Force of attraction between two charges or force of repulsion between two charges is directly proportional to magnitude of two charges, product of magnitude of two charges, and inversely proportional to square of distance between them. Distance कमी झालं, force of attraction वाढला, distance वाढलं, force of attraction किंवा repulsion हे कमी झालं. So in combined I can write F is equal to 1/4 pi epsilon Q1 Q2 upon R square. So 1/4 pi epsilon, that gives the value 9 into 10 raised to 9 Newton meter square per Coulomb square. Where epsilon, याला काय म्हणतो आपण? epsilon. It is said to be permittivity of the medium. How much charges are permitted? त्याने किती चार्जेसना परमिट केलं की त्या mediumची काय असते? परमिटिव्हिटी. जास्त परमिट केलं नाही चार्जेसना तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी परमिट केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. हे रिलेशन काय आहे? दॅट वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट पॉइंट. ओके, सो हियर आय कॅन राईट द इक्वेशन फॉर फायनल इक्वेशन फॉर Coulomb's law. हे समजलं का? बघा Coulomb's law स्टेटमेंट काय असणार आहे? मी लिहितो बघा एकच मध्ये. Statement: the force of attraction or repulsion is directly proportional to magnitude of product of two charges and inversely proportional to what? Square of distance between charges. This can be written as a final equation for Coulomb's law. F is equal to 1/4 pi epsilon. फ्री स्पेस असेल तर 1/4 pi epsilon 0 हे मीडियम साठी आहे. हे मी तर फ्री स्पेस साठी घेतोय epsilon नॉट, तुम्हाला बघायला सांगितलं, into Q1 Q2 upon R square. So this is for
व्हॅक्यूम, फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजेच काय आपण म्हणतो निर्वात मोकळी स्पेसमध्ये काय असतं, व्हॅक्यूम असतो ना. स्पेसमध्ये कुठलं मीडियम नसतं. एअर इज द मीडियम, वॉटर इज द मीडियम, सॉलिड इज द मीडियम, बट इन व्हॅक्यूम देर इज नो मीडियम, ओनली देर इज अ फ्री स्पेस, नो मीडियम. ओके, व्हॅक्यूम जर कन्सिडर केला तर ॲस्ट्रॉनॉट नॉट घ्यायचं, म्हणजे नो मीडियम, त्याची परमिटिव्हिटी. ओके, मग त्याच्यामध्ये परमिटच होत नाही चार्जेस, त्यामुळे फोर्स कमी असतो. चार्जेस परमिट झाले म्हणजे याची परमिटिव्हिटी कमी, परमिटिव्हिटी कमी तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये जास्त झाला. परमिटिव्हिटीमध्ये रेग्युलर मीडियम घेतलं तर त्याची परमिटिव्हिटी जास्त, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. सो दॅट रिलेशन वी आर गोइंग टू सी इन द नेक्स्ट लेक्चर. बट दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म्युला फॉर फोर्स. मी तर या ठिकाणी व्हॅक्यूम पण घेत नाही बघा. व्हॅक्यूम आणि मीडियम जर कन्सिडर केलं तर त्याचं रिलेशन कसं असतं दॅट वी आर गोइंग टू सी. ओके, सो हिअर वी कॅन स्टॉप फॉर दिस पर्टिक्युलर पॉईंट कुलॉम्ब्स लॉ. ठीक आहे, थँक्यू. आणि या ठिकाणी हे राहिलं आहे युनिट, फोर्सचं युनिट बघा. हा एक कॉन्स्टंटच आहे. Q1 म्हणजेच काय, Q1 Q2 कुलॉम्ब स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर, कुलॉम्ब स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर, हे त्याचं काय आहे युनिट आहे. F = c² कुलॉम्ब स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर विल सी द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. थँक्यू.